रविवार, चार मित्र आणि सह्याद्रीच्या कुशीतले थोडेसे अनगढ रस्ते. हेच आपलं आयुष्य. आज पुन्हा एकदा निघालोय अशाच एका सफरीवर. शिवप्रभूंनी राजधानीसाठी निवडलेल्या रायगडाच्या प्रभावळीत अनेक अप्रतिम गडकोट आजही सह्याद्रीवर नजर ठेवून आहेत. असाच एक सुंदर पण छोटेखानी किल्ला रायगड जिल्ह्यातील सांदोशी आणि पुणे जिल्ह्यातील गारजाईवाडी या गावांच्या सान्निध्यात आजही रुबाबात उभा ठाकला आहे. कावळ्या बावळ्याच्या खिंडीलगतच आपले अस्तित्व आजही ठामपणे दाखवणारा किल्ले कोकण दिवा. कोकण दिव्यावरून पूर्वेस एक छोटा सुळका आणि एक डोंगर आपले नेहमी लक्ष वेधून घेतो. तो डोंगर म्हणजे स्थानिक लोकांनुसार गेळ्याचा बंडा. बहुधा गेळफळाच्या झाडांवरून या डोंगराला गेळ्याचा बंडा असं नाव पडलं असावं. अत्यंत छोटंसं पण मोहक पठार मन तृप्त करतं. इथून तोरणा, लिंगाणा, रायगड, कावळ्या असे विविध सह्यदुर्ग नजरेस पडतात. त्यासोबतच कावल्या बावल्याची खिंड, वारंगीचा कणा, खानूचा डिग्गा, कुंभ्याचा डोंगर, रायलिंग पठार आणि दूरवर वाहणारी काळ नदी असा अथांग सह्याद्री स्तिमित करतो. भलेही गेळ्याच्या बंड्यावर काही अवशेष नसतील, पण शेजारच्या कोकण दिव्याला रायगडाचं संरक्षण करताना त्याने पाहिलं असेल. कावल्या बावल्याच्या खिंडीतली रणधुमाळी त्याने अनुभवली असेल आणि दुरून का होईना ऐन उमेदीच्या काळातलं रायगडाचं ऐश्वर झळाळताना त्याने पाहिलं असेल. खरंच सह्याद्री त्याच्या वेगवेगळ्या रूपांनी नेहमी भुरळ पाडतो.